हॅलो एव्हरीवन. हो, मला माहीत आहे की मी लास्ट व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला बोलले की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर जे मी काय गायब झाले ते आता 2 महिन्यानंतर मी उगवलेली आहे. त्यामागची कारणं पण खूप आहेत, पण मी आता ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करत बसत. पण मी आज तुमच्याकडे सुंदर अशा एंगेजमेंट केकची डिझाईन शेअर करणार आहे, जी तुम्हाला खूप आवडेल. आणि या केकची ऑर्डरनं मला आदल्या दिवशी रात्री 11-11:30 वाजता आली होती, आणि नेक्स्ट डे त्यांना तो केक 12 वाजेपर्यंत हवे होता. म्हणून सकाळी लवकर उठून मी हा केक बनवायला घेतला, कारण एंगेजमेंट केक म्हटलं की तो 2 टिअरमध्ये करावा लागतो, आणि 2 टिअरचा जो केक आहे तो सेट होण्यासाठी थोडा वेळ जातो. म्हणून मी हे काम सकाळी लवकर उठून करत होते. ॲक्च्युली कस्टमरने मला हा केक चॉकलेट व्हॅनिला फ्लेवरमध्ये करायला सांगितला होता, आणि त्यासाठी मी ॲग्री पण झाले. आणि सकाळी उठल्यानंतर बघते तर माझ्याकडे व्हॅनिला प्रीमिक्सच अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट हा केक कस्टमरला न विचारता चॉकलेट फ्लेवरमध्ये करायला घेतला. कारण हे कस्टमर जे आहेत ते नेहमीच माझ्याकडून चॉकलेट फ्लेवरचा केक घेऊन जातात, त्याच्यामुळे मी विचारत बसले नाही, कारण की तेवढा टाईम पण नव्हता माझ्या हातात. मी सकाळी एवढा 5 वाजता तर त्यांना फोन करून विचारू शकत नव्हते की मी चॉकलेट फ्लेवरमध्येच केक करू का म्हणून. तर या केकला फिनिशिंग मी व्हाईट कलरनीच दिली, कारण याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिफिशियल जाणार होत्या, आणि आर्टिफिशियल गोष्टी उठून दिसण्यासाठी म्हणून मी या केकला व्हाईट कलरची फिनिशिंग दिली. आणि फिनिशिंग देताना पण मी प्रॉपर फिनिशिंग नाही दिली, कारण की मला इथे फॉईल पेपरनी ही अशीवाली डिझाईन तयार करायची होती, म्हणून रफली फिनिशिंग देऊन मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली, आणि केकवर मी वरची लेअर लावून घेतली. मगच मी सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी ॲड करायला सुरुवात केली, आणि त्या आर्टिफिशियल गोष्टींमुळे केकचा लुक जो आहे तो इतका सुंदर दिसायला लागला होता. तुम्हाला कसा वाटला केक खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.